पुढे. येस, पुढे जाऊया, काय हरकत नाही. हा, आपण हे बोलत होतो की तुम्हाला आज हे दिसत ह्याची जी उभी रेषा आहेत हे प्रत्येक फॉन्टची, ती जर आपण उभी मारली तर ती पण पॅरल तयार होते. कुठलाही फॉन्ट घ्या तुम्ही, म्हणजे एक अक्षर तिरपं एक अक्षर सरळ नको आहे. हेच अक्षर जर आपण असं लिहिलं, संभाजीनगर हा शब्द परत इकडे तिरपा येतं. याचं जर आपण बघितलं तर हा अक्षर पूर्ण तिरपा आहे, पण तो पण एकदम सगळं तिरपा असला पाहिजे, एकसारखे तिरपे असले पाहिजे. एक सरळ आहे, एक तिरपा आहे, एक असा तिरपा आहे, एक राईटला वळतो, एक डावीकडे कणलेला आहे. असे अक्षर नको आहेत. त्यामुळे ही सवय लावताना मुलांना की तो फॉन्ट सरळ आहे तर सरळ आहे. एकतर सरळ पहिलं की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा डावीकडून उजवीकडे लिहायला चालू कराल तेव्हा तुमच्या विद्यार्थ्याचं अक्षर पहिलं बदल दिसेल तुम्हाला, सगळ्यात पहिलं. दुसरं आहे की प्रत्येक फॉन्टचा आकार हा सारखा असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत त्यांच्यावर घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना. तिसरं आहे की ते त्याची जी वळण आहे तो सरळ आहे तर सरळ, थोडस कळलेलं आहे उजवीकडे तर कळलेला, डावीकडे कळला. डाव्या हाताची मुलं वेगळ्या पद्धतीने लिहितील, उजव्या हाताची मुलं वेगळ्या हाताने लिहितील. सरळ आहे. जशी नोटबुक पकडतो, बऱ्याचदा मुलांना नोटबुक कशी पकडावी हे सुद्धा माहित नसतं. काय ते नोटबुक सरळ पकडतात, काय बघा, सरळ पकडतात आणि मग तुझे अक्षर मी लिहायला चालू केलं आणि मी सरळ अक्षर लिहितोय. लिहिता 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 माझं ते अक्षर इकडच्या वेळेस गेले की ते वेगळं बघायला लागेल. कारण त्या वहीचा सुद्धा अँगल असा सेट करता आला पाहिजे आपल्याला, थोडासा अक्कलेचा भाग आहे, ज्याला जसं जमतं तसं. म्हणजे इथून सुरुवात केली तर माझा हात असा सरळ बाहेर गेला पाहिजे, असा असा. आणि माझा हात माझ्याकडे जवळ आला तर अक्षराला वळण मिळणार नाही. तर हा बेसिक्स काय रूल्स आहेत हे सांगितलं आणि प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आता हे तुमचं हस्ताक्षर चांगलं आहे असं गृहीत धरून मी तुम्हाला टिप्स दिलेले आहेत. आता काही शंका आहे, काही प्रश्न आहेत? काही प्रश्न असतील विचारा, म्हणजे मला तुम्हाला सांगते. कोणाला सगळ्यात शंका महत्वाचं असं असेल तर आहे. कोणी हात वरती करा, म्हणजे सरांना तुम्हाला प्रश्न विचारता येईल. हात वरती करा म्हणजे मला नाव घेता येईल. हा, जर किंवा तुमचा सरांनी. प्रश्न विचारा, डायरेक्टली मला उत्तर देता येईल. हा, ओके. हा म्हणजे काय होतं सर, कोणाला काही म्हणजे कसं इंट्रोडक्टरी सरांनी जस्ट आपल्याला हा, योगिता योगिता ताई विचारा. सर मुळाक्षर कसे लिहायचे, म्हणजे प्रत्येक शेप कशा आकारात आला पाहिजे? ओके. तर हा जेव्हा आपण करतो तेव्हा हे प्रत्येक अक्षर घेऊनच मग त्याला आकार देऊनच पुढे जातो आपण. पण मला एक सांगायचं की अक्षर हा जेव्हा बनतं तेव्हा अनेक मुळाक्षरांनी बनून एकत्र येऊन तो त्याचा समूह तयार होतो. काय तेव्हा आपण एक एक शब्द लिहू, त्याला एक एक अक्षर लिहू, त्याला आपण मुळाक्षरच म्हणता येईल. अ ब क ड जे काय असेल ते. पण तेच अ क ब र एकत्र आले अकबर असा तयार शब्द तयार होतो. किंवा ग ज करायचं असेल ना तर असंच मोबाईल असं ना न, घेऊन हे जर एकत्र आलं तर गजानन हा शब्द तयार होतो. हे फॉन्ट, एका फॉन्ट नंतर दुसरा फॉन्ट, तिसरा फॉन्ट एकत्र गुच्छ तयार केला की त्याचं ते अक्षर तयार होतं. आणि कमीत कमी 3 शब्दापेक्षा जास्त अक्षर एकत्र आले त्याचं वाक्य तयार होतं. बरोबर आहे? आणि मग 4 ते 5 वाक्य एकत्र त्याचा पॅराग्राफ तयार होतो. हे सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे एका फॉर्म्युल्यात असलं पाहिजे. एक योगिता अक्षर ताई सर, लिहिल्यानंतर योगिता ताईंचा प्रश्न आणि सरांचं उत्तर थोडस समर्पक करून देतो. योगिता ताई, तुम्ही सरांना सांगितलं की अक्षर कसं तयार होतं.
सरांनी आपल्याला काय सांगितलं, आज जर माझं अक्षर सुंदर करायचं असेल तर माझं माइंडसेट काय असलं पाहिजे, त्यासाठी बेसिक रूल काय आहेत, की काही सरांनी बेसिक रूल सांगितले आपल्याला. आणि नंतर मग जे पुढे ब क ड या सर्व गोष्टी जेव्हा काही प्रत्येक म्हणजे त्याला काय म्हणतात ना, की प्रत्येक लिपीतला जो वर्ड एक काय काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, मुळाक्षर आहे. मुळाक्षर आहे. मुळाक्षर आहे. मुळाक्षर. प्रत्येक मुळाक्षर प्रॅक्टिस करावी लागेल आणि नंतर प्रत्येक मुळाक्षर एकमेकांमध्ये गुंफण्यासाठीची पण एक सवय असते. म्हणजे पूर्ण एक शब्द तयार होणं आणि पुन्हा परत शब्दांपासून सरांनी सांगितलं की एक लाईन तयार होते, लाईन मिळून एक पॅराग्राफ तयार होतो. हा एक सर्व प्रोसेस आहे. तर सरांनी एक बेसिक अवेअरनेस सांगितलं आज आपल्याला. ताई, बघूया सर आपल्यासाठी कसा कसा वेळ नाही, देतात, त्यानुसार आपण पूर्ण योग्यता ताईच्या पॅराग्राफ प्रश्नाचं पर्यंत उत्तर निश्चित देतोय. पोहोचूया. ओके ना? नाही, आपण एकदा एकच सुरुवात आहे, जे आपण एखादी फॉन्ट इथे लिहिलाय का आणि 10 वाक्यात लिहिलाय का, तो सारखाच आला पाहिजे आपल्याला लिहिता. मुळात हे फॉन्ट्स मी घेणार आहे. आता आपला पुढचा क्लास कधी आणि किती वाजता ठरतोय, तो पण माझा तो मोबाईल स्टँड जो आहे, कॅमेराचा स्टँड शोधून ठेवतो, म्हणजे माझ्या हाताला अडकत नाही. कुठलंही अक्षर घ्या, मुळाक्षर जर घेतले आता मराठी तर फार सोपं आहे. हा एक अक्षर लिहिला आपण काय, त्याच्यावर बरेचसे तयार होतात. आ, ओ, औ, आ आणि उ. अर्धा चंद्र काढायचा, त्याचा जो उलटा सी म्हणूया आपण त्याला, तेवढाच आकार दुसरा घ्यायचा. जेव्हा याला आपण रेश मारू तेव्हा पार्लली बी तयार झाला पाहिजे ते. ठीक आहे. इथं आल्यानंतर आपण बी तयार केला आणि थोडासा हलका कर वरती काढला की तो तुमचा ऊचा पहिला बेस बसेल. तुम्ही त्याला ऊ करा, ओंकार लिहा, किंवा त्यालाच रेष लिहून उभी रेष मारा, आडवी रेष लिहून उभी रेष मारा, झाला. त्याला समांतर रेष द्या, आ झाला. ठीक आहे. त्याच्यावर एक मात्रा द्या, ओ झाला. दोन मात्रा, ओ झाला. एक मुळाक्षर शिकलं की बरेचसे मुळाक्षर त्यात येतात. त्यात एकात एक कसे गुंपलेले ते मी फार सोपं करून तुम्हाला सांगेन आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. पण हे करताना अगेन आपल्याला अर्ध्या ओळीपर्यंत इथं बी आलं, पुढे जायचं, वरती घ्यायचं. ही रेष सुद्धा एका प्रमाणात मारायची. ती जर रेष फार मोठी मारली तर छान दिसणार आहे का? दिसणार आहे का? नाही. तीच रेष जर मी बिलकुल छोटी मारली, छान दिसणार आहे का? तीच रेष बिलकुल छोटी मारली, छान दिसणार आहे का? तेच रेषने कुठेतरी वेगळ्या जागेवर दिसतंय का आपण? काय मी परत इकडे जागा, तीच रेष मी छान काढलाय आणि असं कुठेतरी वरती रेष दिले, तर छान वाटतोय का? नाही. त्यामुळे त्या प्रत्येकाची जागा आणि हे फॉन्ट जे सगळे आहेत तुमच्या पुस्तकात तुमच्या समोर दररोज असतात. फक्त त्याच्याकडे आकृती म्हणून बघणं गरजेचं आहे, तो कुठं मारलेला आहे. म्हणजे आता मी सांगायची गरज नाही, तुमच्या समोर जेव्हा एखादी मराठीचं पुस्तक असेल, तो फॉन्ट, त्याचा कर्व, सगळ्यात महत्वाचं की हा जेव्हा लिहिल्यानंतर ह्या खालच्या बीच्या आपण सिंपशी म्हणून त्याच्या सेंटरला जर थोडीशी मोठी रेष मारली, आपल्याला शोभेल, आवडेल इतकी, काढला आणि बघा ह्या दोन रेषामध्ये हा थोडासा गॅप तयार झाला. फॉन्टच्या खाली उभी रेष जी आहे, आपण त्याला मात्रा काना म्हणूया, ती थोडीशी खाली आली पाहिजे. तो थोडासाच गॅप आहे. हे सगळं म्हणजे मी विद्यार्थ्यांना मी सांगायचो की एखादा विद्यार्थी चांगला आहे किंवा सुंदर दिसतोय, त्याला आणखी सुंदर करायचं म्हणजे आपण त्याला साधारणतः पावडर लावतो. ती पावडर जर जास्त प्रमाणात आहे तरी कसं दिसेल, तो चांगला दिसणार नाही. म्हणजे त्या जागेला समर्पक ते दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळे ते क्रिएटिव्ह आहात, रांगोळी खूप छान काढतात, ड्रॉइंग खूप छान करतात, पण अक्षर आलं तेव्हा त्याला आपण अक्षराकडे ड्रॉइंग म्हणून बघतच नाही. जेव्हा अक्षराकडे ड्रॉइंग म्हणून बघायला जाऊ, जसं आहे तसं उतरवायचा प्रयत्न करू, तेव्हा मात्र निश्चित अक्षर सुधारेल. वेगवेगळे फॉन्ट आहेत. तुम्हाला आता मी दाखवला, आता मी तुम्हाला सांगतो. संभाजीनगर हा शब्द मी कसा लिहिला होता बघा, दिसतंय? आता हा संभाजीनगर बघा मी कसा लिहितोय. दोन्हीत फरक दिसतोय? दोन्ही सुंदर दिसतंय की जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला यायला लागेल. पण हे तुमच्या समोर सगळं आहे, तुमच्या पुस्तकात सगळं आहे. तुमच्या न्यूजपेपरमध्ये बघा, एक फॉन्ट असा उभा असतो, कमी जागेतले असतो, एक फॉन्ट छोटा असतो, पसरवलेला असतो. त्या पद्धतीने आपल्याला ते काढता आलं पाहिजे. आपण एक एक मुळाक्षर घेऊ आपण पुढच्या क्लासमध्ये. पण मी आता माझा कॅमेरा बंद करतो आणि मला आता तुमचे प्रश्न ऐकायचे जास्त हे आहे. तुमचे काय अडचणी आहेत, मी माझ्या अनुभवानुसार की मुलं काय करतात आणि आपण कुठं चूक करतो, इथे डायरेक्ट
सुरुवात केलं होतं. पण दररोज तुम्ही त्या क्षेत्रात आहात, तुम्ही दररोज बघता, मग तो एखाद्या मुलाचं अक्षर चांगला नक्की काय करतो, त्याची सवयी काय आहेत हे आपल्याला ऑब्झर्व करायचं. लिहिताना मुलाकडे लक्ष ठेवलं की मग ते कळतं पटकन की अरे याचं इथं कुठे चुकते, याची मेथड चुकते. आणि आज काय झालंय की ते आय डोंट नो, माहित नाही. मी थोडस फोनचा कॅमेरा बंद करून मी माझा कॅमेरा चालू करतो. पेन्सिल्स आलेत, जेल पेन आलेत, आणि होमवर्क हा खूप प्रमाणात दिलेला आहे. तर त्यामुळं तुमचे काय प्रश्न आहेत मला सांगा, म्हणजे मला बोलता येईल. बरं, तुम्हाला हे जे आज म्हणजे निकुम सरांनी घाट घातलेला आहे, तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, हे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे किंवा नाही, याचं उत्तर देऊ शकाल, हो किंवा नाही मध्ये? योगी हो, गुंजाळताई बोलतील. योगी गुंजाळताई, आहे. थांबा थांबा, एक 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 जण प्लीज. योगी अ, सर, आपण शब्द लिहित असताना जेव्हा भ किंवा ध येतो आणि त्याचा जो गोलाकार भाग असतो, त्या रेषेच्या वर जाण्याचा म्हणजे टोपीच्या वर जाण्याच्या बऱ्याच वेळेला सवय असते, मला पण असते काही वेळेला. तर ती योग्य आहे की त्या टोपीच्या खालीच असायला हवा? ते वरती जाणं योग्यच आहे, पण त्याचा अर्धा भाग वरती गेला पाहिजे, पूर्ण नाही. हा हा, अर्धा भाग. योगीताई आणि अर्धा. सरांनी एका अजून एक प्रश्न शब्दाचा विचारला की आपण हा जे हा काही ऍक्टिव्हिटीज राबवतोय, तर याच्यातून आपण म्हणजे सरांच्या बोलण्यातून काही जे काही आपण जे शिकलात किंवा माहीत करून घेतलं, इट इज अ न्यू थिंग्स, काही नवीन होतं की काय, सरांचा तो पण एक प्रश्न होता, आणि मग तुमची पण शंका विचारा. बरोबर. हो सर. सर, छान वाटलं ऐकून, कारण आमचा म्हणजे घरात प्रत्येकाचं वेगवेगळं अक्षर असतं. त्यानुसार मुलांना सांगावं तरी काय, तुझं चुकतंय हे समजतं, पण त्याला चुकतं कसं हे भाषेत मांडणं, किंवा तुम्ही जे सिस्टमॅटिकली सांगितलं, जसं पॅरलल लाईन असायला हवी, दोघं अक्षरांमध्ये एवढं अंतर असायला हवं, किंवा दोन लाईनच्या मध्ये निम्मच असायला हवं, हे समजायचं पण मांडता येत नव्हतं शब्दात, की मुलांना नेमकं समजावं कसं. आता हे तुम्ही जी पद्धत सांगितली, 1 2 3 नियम किंवा रूल, तर ते आम्हाला सांगायला समजवायला सोपं पडेल. खूप खूप थँक्यू सर त्यासाठी. नाही, आणि तुम्हाला बऱ्यापैकी प्रशिक्षण आहे. हा, बोला बोला. आणि एक एक शब्द लिहत असताना त्याची जी टोपी आहे ती बऱ्याचदा कोणाकोणा सवय असते की 2 लाईन मध्ये करायची, तुटक तुटक द्यायची. मग हे योग्य असतं का, म्हणजे चांगलं वाटतं का अक्षरासाठी? काही प्रॉब्लेम नाहीये. काय मुळात आहे ना, तो जो अक्षर आहे ना, एक आकाराचा पाहिजे हा आणि एका अँगलचा पाहिजे. तो सरळ तर सरळ, तिरपा तिरपा. मग त्याच्यावरची जी उभी टोपी रेष मारतोय आपण, ती तुटक आहे, पूर्ण मारली आहे किंवा मारलेली नाही, हा नंतरचा भाग झाला. म्हणजे थोडक्यात किती मेकअप करायचं किंवा थोडंसं, मी हे मुद्दाम का देते उदाहरण, की बऱ्याच जणांना ती सवय असते, त्या मुलं असो मुली असो, थोडंसं पावडर लावणे वगैरे, त्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी त्याचा इम्पॅक्ट दिसतो की सुंदरतेवर. मुळातच आपण एक नॅचरली सुंदर असतो, पण आपण आर्टिफिशियल काही गोष्टी करतो त्याच्यामुळे आपल्याला आणखीच जास्त सुंदर दिसता येईल. आणि हा इम्पॅक्टफुल एक्झाम्पलच माझ्या विद्यार्थ्यांना फार मजेशीर वाटायचा, आणि मग त्यांचं फोकस यायचं. मग ते लिहिताना परत जुन्या सवय जातात. एखादी सवय बदलायची म्हणलं तर 21 दिवस लागतात, त्यांना वर्षानुवर्षात लागलेली सवय असते. ती सवय बदलणं इतकं सोपं काम नाही. म्हणून मग उन्हाळी वर्ग घेणे किंवा एक तासाभराचं हे करणे, दररोज शुद्ध लेखन लिहिणे. शुद्ध आणि सुंदर याच्यामध्ये फरक आहे. तर आम्ही हे करताना सुंदर बरोबर शुद्ध पण करायचो. आता माझ्या लिहिण्यामध्ये मी शुद्धकडे फार फोकस देत नाही. ते सुंदर कसं दिसलं पाहिजे, तुम्ही काही लिहा पण ते सुंदर दिसलं पाहिजे, असा तो 8 तास असायचा. आणि मग ते बंधन नव्हतं त्यांना की मुलांना की ते शुद्धच लिहायचं, सुंदर लिहायचं आहे. तर ती कॉम्पिटिशन लागायची, त्याच्यापेक्षा माझं छान आहे, माझ्यापेक्षा ते छान आहे, कालच्यापेक्षा आज छान आलंय. हे साधारणतः महिना दीड महिना लागतं एखाद्याचं हँडरायटिंग बदलायला. सातत्याने 1 तासभर प्रॅक्टिस केली तर अवघड काय नाहीये. याचे मुळात इंटँजिबल बेनिफिट, टँजिबल बेनिफिट एवढे आहेत ना, ते माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो की पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व विकास हा खूप चांगल्या प्रकारे होतो. मुलामध्ये स्वच्छतेची जाणीव व्हायला लागते, डिसिप्लिन येते, कॉन्फिडन्स येतो. काय, आणि त्या आपोआपच त्यांना डिरेक्टली बेनिफिट्स मिळतात मार्क्समध्ये. सहज तुम्ही शिक्षक आहात, 1 2 मार्क तरी जास्तीत जास्त तुम्ही पूर्ण पेपरमध्ये सहज तो बेनिफिट सुद्धा विद्यार्थ्याला होईल. कारण काय म्हणजे किती मायक्रो काय सेकंद काय म्हणतात तुम्ही, मार्क्सनी, फॅक्टर्स, डेसिमलनी ते मुलांचं कॉम्पिटिशन आज चाललेलं आहे. पण हे लाईव्ह बराचीच दुरी आहे. आजकाल आता कम्प्युटरला, टॅब आलाय, मोबाईल आलाय, लिहिणं कमी झालंय, पण लिहायचं म्हणल्यानंतर अगेन
तुमचं माइंड म्हणजे हेड हँड आणि हार्ट एकत्र पाहिजे, 3H एकत्र पाहिजेत, तेव्हाच हे सुंदर हस्ताक्षर यायला लागतं. आणि हे मी मुळात कुठला म्हणजे क्लास लावलेला नाही किंवा ड्रॉइंगचा क्लास केलेला नाही. हे छंदातनं मी डेव्हलप केलं आणि काहीतरी वेगळं करायचं याच्यातनं मी काही प्रयोग करून बघितले आणि त्यातनं मला आलेला कॉन्फिडन्स आहे. त्यातनं मी देत चाललोय. फार मी तुमच्या इतका काही ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घेऊन आलेलो नाहीये. तर माझ्यापेक्षा बऱ्यापैकी तुमचं चांगलं असायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्याकडनं मला काही शिकायला मिळेल. थँक्यू. आणि कोणाचे काही प्रश्न आहेत? कोणाला बोलायचं असेल तर हात वरती केला तर मी बोलायला नाव घेईल. रिया टिलेकर ताई. सर, आपण नोटबुक कशी पकडायची किंवा काय ते सांगितलं. लहान मुलं जेव्हा स्टार्टिंग करतात रायटिंगला तेव्हा पेन्सिल किंवा पेन हा कसा शिकवावा त्यांना धरायला, जेणेकरून पुढे हँडरायटिंग वगैरे व्यवस्थित राहील. त्यांना आता काही बर्डन द्यायचं नाहीये. त्यांनी लिहिल्यानंतर त्याच्या खाली आपण वेगळ्या कलरमध्ये तो फॉन्ट लिहून दाखवायचा. बघ ते छान दिसतंय, काय छान दिसतंय, मग त्याला फरक कळतो. आता मला माहित नाही, आमच्या वेळेस शिक्षक आम्हाला चुकलेल्या अक्षराला ते सर्कल करायचे आणि ते छान लिहून द्यायचे की हे असं आहे, आणि ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड इम्पॅक्ट व्हायचा. त्यांचा प्रश्न असा होता सर की साधारण या 2 बोटांमध्ये पकडायचा का 3 बोटांमध्ये पकडायचा का की काय, असं कदाचित मला वाटतं असं काहीतरी मुलं वेगवेगळ्या आता ही प्रत्येकाची स्टाईल आहे. कोणी 2 बोटात पकडतं, कोणी बोट पाठीमागून लावतं, हा. काय कोणी 3 बोटात पकडतं. हा त्याला लागल्याच व्हायचं पाहिजे. पण शेवटी हे मधल्या बोटाला ही पेन आडवी लावली, एक सपोर्ट तयार होतो. बघा हे 3 बोट आहेत. मधल्या बोटाला बोट आडवा लावला पेनला आणि वरतून घेतला की हा बेस तयार होतो. हा दुसरं, आता हा पेन माझ्याकडे ओवाने आहे, त्याला एक रबर ग्रीप आहे. ज्या पेनला रबर ग्रीप आहे तो पेन बऱ्यापैकी हातामध्ये होल्ड होतो, स्लिप होत नाही. तिसऱ्या याच्यामध्ये लिहिताना पहिल्यांदा तर फार हळूवारपणे सराव करावा लागतो. गाडी स्पीडनी चालवायला लागलो आपण की मग ते ऍक्सिडेंट होण्याचे केस असतात, अक्षर स्लिप होणारच. पण आज होमवर्क कमी आहे, लिखाण कमी आहे, तर आज हळू लिहायला लावायचं, कमी लिहायचं पण चांगलं लिहायचं. अजून याच्यात नेमकं झालंय की वह्याचे पानं भरले पाहिजेत, भरपूर लिहिलं पाहिजे, ती करून आणायचं. हा उलटा, आता कदाचित तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी माहिती आहे, नवीन विद्यार्थ्याची सायकोलॉजी माहित असेल, पण आम्ही ज्याच्यातनं गेलो की आम्हाला दररोज एक पेज शुद्ध लेखन लिहावं लागायचं आणि ते लिहिताना आम्ही ते रोजच्या रोज त्यात कशी इम्प्रुव्हमेंट होईल हा प्रयत्न स्वतःहून करायचो. तर तुम्ही पण केलेला असाल. पण पेन पकडायचा झाला तर 3 बोटात पकडायला पाहिजे, पण हा जो मधला बोट आहे तो त्याला सपोर्टिंग बनायला पाहिजे, वरतून 2 बोट घातले पाहिजे. पेन पण खूप महत्वाचा आहे. पेन जो स्लिप होणार असेल, हाताला घाम येतो, तो पेन स्लिप होतो, त्यामुळे अक्षर आपोआपच ते वखडायला लागतं. आणि बरेचदा कसं असतं की आमच्या याच्यामध्ये तुम्हाला पण शिकवलं असेल की कॉन्शियस कॉम्पिटन्स आणि अनकॉन्शियस कॉम्पिटन्स अशा 2 प्रकारच्या गोष्टी असतात. आता कॉम्पिटन्स म्हणजे काय, कौशल्य. आता बऱ्याचशा इथं महिला वर्गात मी बघतो, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भाकरी बनवली, भाकरी चांगली आली होती का? नाही झाली. पहिल्यांदा ती मोडली बऱ्याच वेळा, मग ती छोटी, तिरपी, जाड, सगळ्यात मग तुम्ही ती रोज ते करत गेल्यामुळे आज तुम्ही परफेक्ट आहात. दुसरं, प्रत्येकाला सायकल येते किंवा गाडी येते असं करत येतो. कुणाला तरी आठवतं का सायकल शिकलेला पहिला दिवस कसा होता? मनीषाताई प्रचंड भीती. म्हणतायत ठोकली होती असं म्हणतात. बोला निशाताई, बोला. हा, ठोकली होती असं म्हणतात. सायकल शिकला दिवस आठवतोय? जस्ट थोडंसं लहान होऊया आपण, काय प्रॉब्लेम नाही. आज मनीषाताई बोला, काय म्हणत होत्या? तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. सायकल शिकलेला दिवस आठवतोय का तुम्हाला? माईक ऑन केला तर आवाज येईल. धनश्री ताई हा, बोलतायत. धनश्री दुधाळे ताई बोलतायत. धनश्री ताई माईक ऑन करा. हा सर, सायकल शिकलेला तर एक्सपिरियन्स खूप वेगळाच आहे. पहिला तर एक हँडल मारत 2 हँडल मारत, नंतर जेव्हा चालवायला लागलो तेव्हा ब्रेक कसा दाबायचं ते समजायचं नाही. ग्रेट. पण हे पहिल्या अशा दिवशी तुम्ही गोष्टी सायकल करत बसता, करत मला एकच सांगायचं, पहिल्या दिवशी सायकल बसला तुम्ही हँडल मागे ओढत होतात का नाही? हो. हो. हा सगळ्यांचा एक्सपिरियन्स सेम आहे. ती जी सिच्युएशन असते ती
कॉन्शियस अनकॉन्फिडन्स आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेस जागरूक होतात, पण तुमच्याकडे कॉन्फिडन्स नव्हता, अनकॉन्फिडंट होतात तुम्ही, कौशल्य नव्हतं, बरोबर आहे. पण तुम्ही कॉन्शियस होतात, तुम्ही जागरूक होतात. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही सायकल शिकलात, तेव्हा कदाचित तुम्ही एक हात सोडून, दोन हात सोडून, डबल सेट घेऊन हे प्रयोग केलेले असतील, बरोबर आहे. आणि आता टू व्हीलर चालवताय, टू व्हीलर चालवताना सुद्धा तुम्ही मनाने कुठेतरी असता, शाळेत जाऊन काय शिकायचंय, पहिल्या तासाला काय यायचंय, घरी काय झालंय, मुलं येत आहेत का नाही, डब्बा ठेवलाय ते बघेल का नाही, चावी शेजाऱ्याकडे ठेवले, आणि तुमची गाडी चाललेली असते. खरं आहे का खोटं आहे? ही जी सिच्युएशन आहे, तुम्ही तुम्ही कॉम्पिटन्स आहात आता, पण तुम्ही अनकॉन्शियस आहात. राईट मेथडॉलॉजी असे असते की तुम्ही कॉन्शियस पण असला पाहिजे आणि कॉम्पिटंट असलं पाहिजे, तर त्यावेळेस ती गोष्ट चांगली होण्याची जास्त शक्यता असते. आणि हे सरावने जर हँडरायटिंग मध्ये जर आपण हस्ताक्षरामध्ये केलं, तर ही सवय लागून जाते कॉन्फिडन्स आणि कॉन्शियस राहण्याची कुठल्याही वेळेत. हा माझा वैयक्तिक आलेला अनुभव आहे. पुढचा प्रश्न. एनिवन कोणाला बोलायचंय सरांशी, काही विचारायचंय, कोणाला काही बोलायचं असेल? शीतलताई, हॅलो स्नेहलताई, स्नेहलताई बोला. सर, जर लेफ्ट हाताने जे मुलं लिहित असतील तर त्यांच्यासाठी पण सेम हाच रूल का, की कारण ते मुलं जास्त करून राईट टू लेफ्टच लिहितात. नाही बघा, आपलं अक्षरच असं आहे, मी तुम्हाला आता सांगितलं की न, ल, त, म, भ, जेव्हा असे फॉन्ट येतात, ज्याला दांडी किंवा काना आहे आपण म्हणतोय, तिथून जर सुरुवात केली तर राहिल्या जागेत ते अक्षर बसवणार, आणि मग एकसारखा तुम्हाला फॉन्ट मिळणार नाही. हा हा. पहिलंच कारण अक्षर माझं मोठं असेल, आणि दोन स्वतःच याच्यामध्ये सुद्धा, बोला. हा, बोला 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 सर. हा, दोन अक्षरामध्ये थोडासा जरी अंतर असला आणि सारख्या प्रमाणात ठेवलं तर ते दिसायला अक्षर छान दिसतं. म्हणजे अगदी जास्त स्पेसला अ क ब र केलं तर ते वेगळं अ क ब र वाटेल, आणि ते फारच गिचमिट केलं तर ते जास्त फुलांनी माळ गुंफल्यासारखं वाटेल असं. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक अंतर असणं अपेक्षित आहे, किंचितचं. त्याला आपण आता इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये एम एम मध्ये म्हणता येईल, एखादी एम एमचं त्याच्यात अंतर असलं पाहिजे प्रत्येकात. ते सारखं असलं पाहिजे, ते जजमेंट नाही घेता आलं पाहिजे. म्हणून मग काय होतं की आधी रेष मारली अक्षर घेतलं की ते अंतर पण ठेवता येत नाही, आणि पहिल्या अक्षरात ते मिक्स होऊन जातं ते, आणि मग बघते ते काय लिहिलं असं तुम्हाला प्रश्न पडतो शिक्षक. आणि त्यामुळे ते उद्यापासून अक्षर बोला. लिहिताना वरती टोपी देतात आणि नंतर मग अक्षर लिहायला लागतात, ती चुकीची पद्धत झाली ना. आधी अक्षर लिहून नंतर टोपी द्यायची ना. हो, ते एक एक कम्प्लीट करून एक एक गोष्ट करायची. म्हणजे आधी टोपी देतात, आडवी रेष मारतात, मग आणि मग लिहितात. ते किती जास्तला मारायचे किती मारायचे नाही हा गडबड होते. मग तेच थोडंसं मेकअप जास्त झाल्याचा प्रकार होतो त्याच्यामध्ये. दुसरी वेलांटी आणि मात्रा द्यायची सुद्धा पद्धत आहे, उकार द्यायची सुद्धा पद्धत आहे, ती सुद्धा त्याला समर्पक असली पाहिजे, तर ते छान दिसतं, नाही तर दिसणार नाही. आपण सुंदर ह्या कन्सेप्ट बसतोय ते करताना तुमच्याकडे तुम्ही तुमचं जी काही पर्स आहे किंवा तुमची बॅग आहे किंवा कुठलंही वॉर्डरोब आहे, तुम्ही छान मांडून ठेवता का, तुम्हाला तेवढी स्पेस आहे त्यात तुम्हाला बसवायचं ते. तर नोटबुकमध्ये स्पेस तेवढीच आहे, त्यात ते बसवायचं आहे, तिथं काही जास्त स्पेस आणता येणार नाही. आणि ते जर छानपैकी बसवलं तर ते दिसायला सुंदर दिसतं. हो. आणि हे आपण 5 वर्षाच्या म्हणजे 5 वर्षापासून किंवा म्हणजे लहान मुलांना पण आपण असं हे रूल त्यांना समजवू शकतो ना. आता त्यांना तुम्ही फॉन्ट लिहायला शिकवू शकता की फॉन्टचा आकार कसा असला पाहिजे. आता त्यांना फारसं हे करायची गरज आहे, प्रेशर द्यायची गरज नाही. फॉन्ट लिहिताना तो लिहिला की त्याला पण काढून दाखवायचं, बघा असं हा छान पहिल्यापासूनच जर दिसतो. नीट नेटकं लिहायची सवय लागली तर ती आयुष्यभर राहते. पण आधीपासूनच जर आपण त्याला सांगितलं बाळा प्रॉपर त्याचा स्ट्रोक असला, प्रॉपर गुड हँडरायटिंग असलं, तर निश्चितच आयुष्यभर चांगलंच असतं सर, बरोबर की नाही? नाही, मुलं पहिल्यांदा करतात, आणि मुलं काय करतात माहितीये का, ऑब्झर्व करतात. आणि आज आपण शिक्षक, मला नेहमी प्रश्न पडतो माझ्या मुलाच्या शाळेत, मी बोललो शिक्षक म्हणून आपण त्यात काय कॉन्ट्रीब्युट करतो, की त्यांना काय योग्य, शिक्षकाचं काम काय काय योग्य दाखवायचं असतं. शिक्षक फळ्यावर लिहिताना हँडरायटिंग चांगलं काढत नाहीत, नोटबुकवर लिहून देताना बऱ्यापैकी काढत नाहीत, कारण त्यांना किती जणांच्या नोटबुकवर लिहायचा हा प्रश्न तयार होतो, आणि त्यांनाही ते टास्क संपवायचा आहे. काय 10-15 विद्यार्थी नाहीत, 40-40 विद्यार्थी असतात, प्रत्येकाला तुम्ही देणार का लिहून? मग नाही. मग तुम्ही 10 मिनिटासाठी जर मी हे टिप्स देतो तुमच्या क्लास, तुम्ही शिक्षक आहात ना, बरोबर? हो.
किती पर्यंत शिकवता तुम्ही? ट्युशन घेते घरी ओके 10th पर्यंत. बर. याच्यात म्हणजे गव्हर्नमेंट शिक्षक किती आहेत? सर यात आपल्याकडे ना मला वाटतं 10-15 ताई मनपा आपल्याकडे नाही आहेत, जवळजवळ 25-30 ताई आहेत आपल्याकडे. आपल्याकडे हा. नन्निकलीच्या पण 20 ताई आहेत याच्यामध्ये, जे बर आपल्या नाशिक बर. मनपाच्या याच्यात मी काम. असं गृहीत धरतो की सगळे शिक्षिका आहेत आणि मग ते करतात. हरकत नाही. तुम्ही जर विद्यार्थी शिकवताय तर माझा एक सूचना अशी की एक 10 मिनिटाचा वेळ काढायचा आणि मग कुणी जर चुका केलेल्या असतील तर त्यांचा फॉन्ट आणि तुम्ही बोर्डावर लिहून दाखवलेला फॉन्ट बघा, तुम्हाला असं लिहिता येते का, एक फन म्हणून. रोजचा तर अभ्यास आहे, फन म्हणून की ही गोष्ट मी अशी लिहिली, असं लिहून दाखवा बरं. मग ती लिहिता येतं मुलांना. ते लिहिता आलं की अरे कॉन्फिडन्स, मग मी मॅडमपेक्षा चांगलं लिहू शकतो, हा त्यांना थोडासा कॉन्फिडन्स आला. मुलांना म्हणजे सगळे जे शिकतात ते ऑब्झर्वेशननी जास्त शिकतात. आपणही ऑब्झर्व करत शिकत आलेलो आहोत. मग आपण म्हणजे म्हणतात ना की बोले जसं चाले त्याची मंदावी पावले. तर मुळात म्हणच हे त्यासाठी पडले की आपण त्यांना ऑब्झर्व काय करणार मुलाने, आपलं बिहेवियर काय, आपलं हँडरायटिंग काय, हे खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. सो थांबायचं की पुढे जायचं सरांबरोबर आजसाठी? हा सर, थोडस क्लोज करूया. म्हणजे मला इश्यू नाही काही. बघा, तुम्हाला आणि काही प्रश्न असेल तर नाही, विचारा. नाहीतर कोणाला तुमचा प्रश्न असेल तर मला विचारा. शेड्यूल सांगा कसं. हा हा सर योगीताईंना पुन्हा बोलायचंय. योगीताईंना आमच्या ऍडव्होकेट बोला आहेत योगिता. योगीताई बरं का, त्याच्यामुळे हो ग्रेट. त्यांचे प्रश्न संपत नाही योगीताईंच्या, त्याच्यामुळे हा, ऍडव्होकेटचे येऊ देत ना प्रश्न. प्रश्न. हा घ्या. उलट मला आनंद आहे खूप. हा, बोला ताई. खूप दिवसांनी मी कसं आहे सर, मला हे विचार म्हणजे मी यातला पण खूप डीप अभ्यास करायची मला आवड आहे. छंद म्हणाले तुम्ही तसं माझा पण एक छंद आहे. मी असं ऐकलेलं आहे की अक्षरावरून स्वभाव कळतो, हे खरं आहे का? खरं आहे. त्याच्यामध्ये हँडरायटिंग आहे किंवा सिग्नेचर आहे. कुठली तर त्याला लिपी म्हणतात, मला जसं आठवत नाही आता. ते चांदवडकर म्हणून आहेत औरंगाबादला, ते खूप मोठे सेमिनार घ्यायचे त्याच्यावर, हा तुमचं हस्ताक्षर किंवा ह्याच्यावरनं. कुठली तर लिपी म्हणतात, ग्राफॉलॉजी काहीतरी असा शब्द आहे. मला आठवत नाही आता, कारण मी जेव्हा या क्षेत्रात जास्त काम करत तेव्हा मी सगळ्या गोष्टी त्यातल्या अनुषंगाने गोळा केल्या होत्या, कारण ते माझं ते मार्केटिंग मटेरियल होतं. पण मी आता वेगळ्या क्षेत्रात असल्यामुळं जसं जमेल तसं मी हे द्यायचा प्रयत्न करतो. पण आहे, निश्चित फरक पडतो. मुळात काय होतं की हँडरायटिंग सुधारल्याने ना की तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं, कॉन्फिडन्स यायला लागतो, सेल्फ डिसिप्लिन लागतं. आणि जी अनामिक भीती असते ना मनामधली की मला हसतील, काहीतरी टॉन्ट करतील, हे सगळेजण त्यात जातात. काय, कारण एक ग्रुप असतोच मागच्या भागावर हो बसून, ते एखाद्याला दाता काढत असतात, त्यांना त्याची घेणे नसतं, त्या मनावर काय परिणाम होते त्यांना माहित नसतं. आज आपलं एंटरटेनमेंट होते ते करतात, पण मग एखादी धडपडणारा विद्यार्थी किंवा काही करून दाखवणारा विद्यार्थी, तो नेमकं त्या गोष्टीला बळी पडतो आणि तो डेअरिंग करत नाही. तर अशा गोष्टी होत नाहीत ह्या माध्यमातून. माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की थोडासा कॉन्फिडन्स यायला लागतो आणि मुलं छोट्या छोट्या गोष्टीत प्रयोग करायला बघा. हा एक प्रयोग आहे आणि हा पॉझिटिव्ह प्रयोग असल्यामुळं मुलांमध्ये एक सकारात्मक तयार होते आणि ते नवीन नवीन गोष्टी शिकायचा छंद जोपासतात. मी करू शकतो हे जर विश्वास आला त्यांच्यामध्ये तर निश्चितच सगळ्या गोष्टी ते चांगल्या करतात. बहुतेक मी 90-95% मुलांचं बघितलंय, जसं औषधाचा औ मध्ये 2 मात्रा आपण देतो, शिकताना आपण दोन्ही मात्रा एका साईडने द्यायचं म्हणतो, पण 95% मुलं ते व्ही सारखे देतात, दोन्ही अपोजिट साईड. आणि बिघडलेलं अक्षर दुरुस्त करायला खूप कठीण जातं. म्हणजे म्हणतात ना, कोऱ्या कागदावर लिहायला सोपं एक वेळ, पण मग चिनखडलेल्या कागदावर पुन्हा स्वच्छ करून लिहिणं खूप कठीण जातं. म्हणून तुमच्या टिप्स आम्हाला नक्कीच कामात येतील सर. थँक्यू. आणखी काय प्रश्न आहे कोणाला? शेवटचे 2 मिनिटं थांबूया आपण. 9:15 वाजता बंद करूया किंवा 9:20 7 मिनिटं. चालेल. बोला, तुमचे काय अडचणी आहेत, तुम्हाला काय अडचणी येतात सांगा, म्हणजे मला पुढच्या वेळेस तुमच्यासाठी टिप्स तयार करतात. तुम्ही काय फेस करताय आता हे सांगा मला. प्रतिभाताई, तुम्हाला बोलायचंय काही? प्रतिभाताई करणार, मनीषाताई. हा बोला. किती वर्ड्स किंवा किती पॅरेग्राफ लिहून घेतला पाहिजे क्लासमध्ये? तुमचा आवाज नाही आला. ज्युनियर सिनियरचे लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे
हॅलो. बोला बोला. तुमचा आवाज क्लिअर येत नाही. ज्युनियर सिनियर केजीची मुलं असतील किंवा फर्स्ट सेकंड स्टँडर्ड, येतोय आवाज? हो येतोय, बोला. छोटे तर मुलं असतात सिनियरला ना सर, ज्युनियर सिनियरचे किंवा फर्स्ट, किती म्हणजे त्यांच्याकडनं किती लिहून घेतलं पाहिजे आपण, किती पॅरेग्राफ किंवा वर्ड्स? आता त्यातला मी तज्ञ नाहीये बरं का, किती लिहायला पाहिजे, कारण चाइल्ड सायकोलॉजी असते, त्यातला मी तज्ञ नाहीये. पण एक आहे की त्याला आनंद मिळाला पाहिजे लिहिण्यासाठी, इतकं काळजी घेतली पाहिजे. अदरवाईज नाहीतर काय होतं की खूप देतोय आपण आणि मग ते कंटाळा करतात, मग ते बर्डन तयार होतं आणि ती कसं लिहून आणतात, पालकांना प्रेशर येतं, ते कम्प्लीट करायचं पण करतात. पण ठीक आहे, रोजचं 1 पान 2 पानं इतकं ठीक आहे त्या मुलांना. पण एक जर त्यांच्यात आताच कॉम्पिटिशन लावली की हे असं लिहायचं, छान लिहायचं, लहान मुलं खूप छान लिहितात, म्हणजे फार सुटसुटीत लिहितात, त्यांना फार क्लॅरिटी येते. आणि एकच आहे की त्यांना तुम्हाला सांगताना ते पुस्तक दाखवायचं, बघा इथं कसं लिहिलेलं आहे, त्याच्यात गॅप किती आहे. त्याला जर तुम्हाला म्हणजे झूम करून त्या फॉन्टला दाखवत आला की हा मोठा फॉन्ट आहे बघा, हा असा दिसतोय, हा आकार असा पाहिजे, तर ते फार सोपं आहे. तुम्ही आता आपण बरेचदा पुस्तक वाचतो किंवा काहीतरी करतो, पण ते त्यात काय लिहिलंय, कसं लिहिलंय बघत नाही, ते सुद्धा लिहिलेलं आहे. ते छापील जरी असलं तरी त्या प्रकारे काढू शकतो आपण, कारण ती ड्रॉइंग आहे. तो जर आपला माइंडसेट झाला तर नक्की हा सक्सेस सुधारेल. मनीषाताई, सरांचा सांगण्याचा उद्देश हा आहे की टार्गेट पेक्षा मुलांना आनंददायी वाटेल, त्यांना जे काही रायटिंग करताना आनंददायी वाटेल असं एन्व्हायरमेंट तयार करायचं, म्हणजे ते चांगलं रायटिंग करायला प्रवृत्त होतील. मी आता ग्रुपवर फोटो टाकले, आपण आता जे काय लिहिले ते ओके तुमच्या कुठल्या ग्रुपवर तुम्हाला टाकला, मी व्हॉट्सअप केलाय ओके इथं. आय डोंट नो मला कसं टाकतात ते बघा. ओके ओके. सर, 2 शब्दांमध्ये साधारणतः किती अंतर असलं पाहिजे, म्हणजे असं? साधारणतः 1 mm अंतर असायला पाहिजे, छोटासा, म्हणजे थोडासा स्पेस असला पाहिजे. जसं मी तुम्हाला दाखवलं की च्या खाली एक उभी लाईन लावून थोडंसं अंतर दाखवलं बघा, तेवढाच गॅप असला पाहिजे. पण तोच अंतर प्रत्येक अक्षरात मेंटेन झाला पाहिजे, कुठे कमी आहे कुठे जास्त आहे नको, प्रत्येक नंतर सारखं असला पाहिजे. आणि खूप जर जास्त दिला तर ते अक्षर वाटणार नाही, ते गुंफता आला पाहिजे ना. एक एक फॉन्ट जे आहेत ना, ते गुंफलं तर त्याला अक्षर म्हणता येईल छान. तर तुम्ही तुमच्या समोरचं पुस्तक बघा, त्या छापीलच्यामध्ये किती अंतर आहे, साधारण तेवढं अंतर ठेवायचा प्रयत्न करायचा. आता इथे छापील असल्यामुळे फार मायक्रो MM मध्ये असेल, आपण 1 mm साधारणतः 1 mm पेक्षा कमी ठेवायचं. पण ते आपल्याला जजमेंट आला पाहिजे. जर आपण अंतर जास्त ठेवून बघितलं कसं दिसतंय, थोडंसं अंतर कमी करून बघितलं कसं दिसतंय, आपल्याला सुंदर वाटतंय, मग ठीक आहे, आपली स्टाईल ती झाली पाहिजे. ओके सर. हे पण एक स्किल आहे शेवटी सर, बरोबर ना? हँडरायटिंग इज द वन स्किल. येस येस, स्किल आहे. आणि त्याच्यावर मी हँडरायटिंग साठी कोणती बुक्स आहेत का? बुक्स तर भरपूर आहेत मार्केटला, काय त्याच्यावर ओव्हरराईट करायला लावतात आणि ते करून घेतात. पण मला ते तेवढंच वाटत नाही, कारण ते बुक्स मध्ये घेऊन तेव्हा आपण साध्या वेळेवर आपण लिहायला जातो तेव्हा ती जमत नाही. आधी आपण फॉन्ट बघूया, ते फॉन्ट कसा आकार द्यायचा एकदा कळलं की एकसारखे आणण्याचा प्रयत्न करूया. तिसरं त्यानंतर आपल्याला ते गुंफता कसे, जसं आता ताईने प्रश्न विचारला की ते अंतर किती असला पाहिजे. मग आपण फार काही करायचं नाही, आधी फॉन्ट लिहायला सुरुवात करायची. छापील अक्षरासारखं आपला एक एक फॉन्ट आला पाहिजे, त्यात अंतर असलं तरी चालेल पहिल्यांदा. नंतर त्याला आपण कसं जवळ आणायचं, म्हणजे शब्द तयार होईल, त्या अक्षरापासून शब्द तयार होईल. मग 2-4 शब्द एकत्र आले की वाक्य तयार होईल. मग ते 2-4 वाक्याचा एक पॅराग्राफ तयार होईल. आपण असं पॅराग्राफ पर्यंत एक पेज आपलं छानपैकी लिहून झालेलं पाहिजे, ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर सर मुळात जे आहे ना, ज्यांना 100 येस. सर मला वाटतं आपण थोडं थांबूया, म्हणजे याच्यासाठी की या ताई लोकांना जेवण करून पुन्हा 9:30ला क्लासला यायचंय. शेवटचं 1 मिनिट घेतो फक्त. आणि आता आता माझ्या लक्षात आलं की हे समोरचे सगळे आहेत ते सेल्फ इंटरेस्टेड आहेत, कोणी ट्युशन घेते, कोणी एनजीओचं काम ओके करते, काही करेक्ट. नगरपालिका शिक्षक आहेत, ओके आणि त्यांना काहीतरी भरीव करायचं आहे, चाललं हरकत नाही. पण तुम्हाला तुमचं हँड रायटिंग इम्प्रूव्ह करायचं असं आता मला लक्षात येते. तर ते करताना इंक पेन जर वापरला तुम्ही सुरुवातीला, तो खूप चांगलं होईल. त्यामुळे इंक पेन घ्या, जास्त महागाचं घ्यायची गरज नाही, 15-20 रुपयाचा पेन. ज्या पेनला थ्रेड असणार आहे तो पेन घ्या, ती थ्रेड आपल्याला ग्रीप देते. एक इंक पेन हा जेल पेन सारखं स्लिप होत नाही, एकदा कागदात रुतली की आपण जसा आकार देऊ तसा आकार त्याला मिळतो.
त्यामुळे तुम्ही घेताना इंक पेन घ्या. आता मी बॉल पेननी, जेल पेननी, कुठल्या पेन तर मी एखाद्या फॉन्टला कसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो. आणि आता माझं रोजचं काम नाही की मला लिहावंच लागतं असं नाही. कधीतरी महिना 2 महिन्यात एखाद्या वेळेस लिहायची वेळ येते. ठीक आहे. मला माझं काम बरंचसं लॅपटॉपवरचं काय सगळं त्याच्यावर आहे. पण ती जे मुळात घेतलेलं एक बनवलेलं कौशल्य आहे ते टिकून आहे आणि ते फक्त मी तुम्हाला पास ऑन करते. तुम्हाला याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागेल. स्वतःचे शिक्षक व्हावं लागेल. तुम्हाला कसं कुठून टिप्स घ्यायच्या, काय घ्यायचे, तुम्ही काढलेल्या गोष्टी जर तुम्ही मला व्हॉट्सअप फोटो पाठवलात तर मला ते बघतील फॉन्ट कुठे चुकले. 1 to 1 सांगेल की तुमच्या ह्या अक्षरामध्ये इथे हे चुकलं, तुम्ही असं करून बघा. अशा काही टिप्स देता येतील जेणेकरून तुम्हाला तुमचं अक्षर सुधारेल. मी ग्रुपमध्ये सर्वांना तुमचा नंबर देतो सर मी. येस, एक व्हॉट्सअप ग्रुप करून ठेवा किंवा हो. माझा नंबर 1 to 1 दिला. चालेल. बरं, मला वेळ मिळाला मी रिप्लाय करेल, कारण माझे बरेचसे मीटिंग किंवा काही ना काही चालू असतं. ठीक आहे. त्यामुळे उशिरा आणि रिप्लाय मिळाला तर थोडंसं आणि मी सर वाटणार उद्या नाही. आपण रुपाली मॅडम आपण तिघजण एकदा फोन कॉलवर तुमच्या टायमिंग नुसार भेटूया. मग आपण पुढचं चालेल. प्लॅनिंग पण डिसाईड करून घेऊ की कसं आपल्याला अजून किती सेशन्स, किती काय कसं करता येईल. फक्त तुमचा वेळ द्या, म्हणजे तुमच्या त्या टायमिंग नुसार आपण थोडस एक छोटीशी मीटिंग ठरवूया. मला शनिवार रविवार सुट्टी असते. मी ओके शनिवार रविवार 2-2 बॅच जरी घेतलात ओके चालेल, 1.5 तास ओके मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. आणि मग ओके. कुठलाही वेळ सांगा शनिवार रविवारचा, दुपारचा वगैरे. आपण येणाऱ्या शनिवारी 4:30 ते 6:30 माझा क्लास असतो. ते त्याच्या आपण आधी कधी करता एकदा येईल. आपण एक छोटस बोलून घेऊ सर, आणि मग किती दिवस चालेल, घेतले पाहिजे, मग या ताई ठीक आहे. लोकांना आपण पास ऑन करूया. करेक्ट. 9:20 झालेत, आपला वेळ संपलेला आहे. थँक्यू. आणि मला खूप कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही एवढं सगळं सांभाळून नवीन गोष्ट शिकण्यासाठी तयार झालात, तत्पर झालात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हे करणं म्हणजे आपलं ब्रेन ऍक्टिव्ह आणि आपण जिवंत असण्याचे लक्षण आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. सर सर्वात म्हणजे सर्वात ताई नाही बोलू शकत, पण मी तुम्हाला पुन्हा परत एकदा तुम्ही एका